नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज गुरुवार 26 मार्च 2026. शेतकरी मित्रांनो, आजही सांगली बाजार समितीमध्ये 25,000च्या वर म्हणजे 26,000पर्यंत सांगलीला हळदीला दर मिळालेला आहे. मग संपूर्ण महाराष्ट्रात हळदीला काय मिळत आहे बाजारभाव पहा लगेच आपल्या चॅनलच्या माध्यमातून. पण विनंती आहे की अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असे दररोजचे बाजारभावाचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. पहिली बाजार समिती आहे सांगली. राजापुरी हळदीला आवक आलेली आहे 2,779 क्विंटलची. कमीत कमी दर मिळालेला आहे 12,400 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 16,400 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 26,500 रुपये. यानंतरची बाजार समिती आहे नांदेड. हळदीला आवक आलेली आहे 1,393 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला आहे नांदेड या ठिकाणी हळदीला 11,300 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 12,800 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 13,365 रुपये. मित्रांनो, यानंतरची बाजार समिती हिंगोली. आवक आलेली आहे हळदीला 2,050 क्विंटलची. कमीत कमी हिंगोलीला हळदीला दर मिळाला 12,400 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 13,500 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 14,600 रुपये. यानंतरची बाजार समिती सेनगाव. आवक आलेली आहे लोकल हळदीला 47 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 11,500 रुपयाचा. सर्वसाधारण दर 12,000 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 13,000 रुपये. यानंतरची बाजार समिती पुन्हा सांगली. राजापुरी हळदीला आवक आलेली आहे 3,432 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 12,300 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 16,300 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 25,000 रुपये. मित्रांनो, यानंतरची बाजार समिती आहे लोहा. राजापुरी हळदीला आवक आलेली आहे 15 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 9,000 रुपये. सर्वसाधारण दर 9,600 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 10,600 रुपये. यानंतरची बाजार समिती आहे मुंबई. लोकल हळदीला आवक आलेली आहे 35 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 18,500 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 20,750 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 23,000 रुपये. यानंतरची बाजार समिती आहे वसमत. वसमतला हळदीला आवक आलेली आहे 274 क्विंटलची. कमीत कमी दर मिळालेला आहे 10,000 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 11,960 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 13,920 रुपये.